आणि यानंतर महत्त्वाची बातमी आपण बघूया। मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 4.13% आलेला आहे। गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणात 27.65% इतका पाणीसाठा होता। पावसाळा सुरू होऊन आता 2 महिने उलटलेत, मात्र धरण क्षेत्रात आणि वरच्या भागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही। सध्या धरणात असलेला पाणीसाठा केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल इतकाच आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिलेली आहे। त्यामुळे पावसाची स्थिती जर अशीच राहिली तर मराठवाड्याची पाण्याची चिंता वाढू शकते। या संदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया। धरणाची पाणी पातळी 1496.34 फूट इतकी आहे। धरणाची पाणी पातळी 456.84 मीटर इतकी आहे। सध्या धरणामध्ये जिवंत पाणी साठा हा 89.617 दशलक्ष घनमीटर आहे, तर पाणी साठ्याची टक्केवारी 4.13% इतकी आहे। गेल्या वर्षी हीच पाण्याची टक्केवारी 27.65% इतकी होती। पाण्याची आवक 119 क्युसेक्सनं सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।